जानू जानू बघ ना ग, हा फोन उचलतच नाहीये माझा. काय करू काय करू? आई तो जाताना काहीतरी बोलला असेल ना, म्हणजे कुठे जातोय, पुण्याकडे काहीतरी बोलला असेल. काही नाही ग, काही बोलला नाही. तुझ्या बाबांचा हट्टीपणा मात्र अगदी बरोबर घेतलाय याने. ते चिडून म्हणाले चालता हो, लगेच लगेच हा चालता झाला. मी सांगते त्याला, अरे बाबा रागाच्या भरात बोलले, मनात तर काही नाहीये, पण माझं ऐकतंय कोण? जानू तुझ्या फोनवरनं फोन लाव ना त्याला, लाव ना. मला नाही वाटत की त्याचं नाव घेतलेलं किंवा त्याच्याशी संपर्क केलेला घरात कोणालाही चालेल. अगदी मलाही नाही. अगं बघत काय बसलीस तू? ते फोन लाव म्हटलं ना मी. लागलाय तुझा फोन, तो नक्की उचलेल. वाचतोय बघ. कुठे असतो पिंट्या? आई अहो हे घ्या, कार्ड आणलाय. मगाशी मी येऊन गेले दोनदा तीनदा, पण डोळा लागला तर म्हणून हाक नाही मारली तुम्हाला. डॉक्टरला फोन कर ग जरा. हो करते, पण काढा घेतात आधी. नको ग, छातीत दुखतंय मला. सांगते हा, लवकर लगेच करते फोन. लगेच बोलावते हा डॉक्टरांना. ताई ताई तू रागावली आहेस ना? ताई नको ना ग रडू प्लीज. हे बघ मला मान्य आहे माझं चुकलं. जीवाला घाबरलास तू? माझ्या नाही, बाबांच्या आणि भाऊजींच्या. अरे काहीतरी सांगायचंच ना पिंट्या, बोलायला हवं होतंस. ताई ताई मी खूप घाबरलो होतो. पिंट्या माझ्याशी बोलू शकला असतास तू. ते किशोर साहेब आहेत ना, त्यांच्या ओळखी फार वरपर्यंत आहेत. ताई मला मान्य आहे माझं चुकलं, मी असं नव्हतं वागायला हवं होतं. पण ताई त्यावेळेला मला जीव वाचवणं महत्वाचं वाटलं. आणि बाबा मला म्हणाले होते, पिंट्या बाबा जीव महत्वाचा आहे. गेलेली नाती, माणसं, मान सगळं परत मिळवता येतं. अरे ते स्वतःच्या जीवाबद्दल बोललेले असणार. हो, बाबांना फोन केला होता मी. त्यांना सांगितलं होतं की मला जीव द्यावासा वाटतोय. पिंट्या अरे तुटलेली नाती पुन्हा जोडली ना तरी गाठी राहतात. राहू दे ताई, पण तुझा संसार, बाबांचा जीव, ह्यापेक्षा मला माझं नातं त्यावेळी मोठं नाही वाटलं ग. ताई तू श्रीरंग गोखलेंची बायको आहेस. अरे पण तुझी बहीण पण आहे. हो, पण मी केलेल्या पापात तू मानकरी नाहीयेस. असं नसतं रे पिंट्या. ताई म्हणजे नाही, ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला सांग, बाबांना का नाही सांगितलंस? खूप घाबरला होतास ना?